अर्जुन आणि सायली झोपलेले असतात तेव्हा सायलीला स्वप्न पडतं की अर्जुन आणि ती बोलत आहेत आणि अर्जुन म्हणतो आहे की माझं तुमच्यावर इतका प्रेम असेल हे मला कधीच कल्पनासुद्धा आली नाही या गोष्टीची आणि मी तुमच्यावर इतकं प्रेम करू शकतो. तेव्हा सायली पण त्याला म्हणते अर्जुनला, मीही या चिडक्या बिब्यावर इतका प्रेम करेन हे मला कोणी आधी सांगितलं असतं तर विश्वासच ठेवला नसता. हेच दोघांचं चालू असतं. नंतर अर्जुन त्यांच्या लग्नाचे कॉन्ट्रॅक्ट पेपर्स हातात घेतो आणि तिला सांगतो आता याची गरज नाही आहे म्हणून, आणि तो फाडतो. इथे दुसरीकडे सायली, तिच्याकडे ते डिवोर्स पेपर्स असतात जे त्यांनी आधीच साईन केलेले असतात ते हातात घेते आणि म्हणते हे आपण जे आधी साईन केलं होतं डिवोर्स ह्याचीही गरज नाही, कारण आता आपण 7 जन्मासाठी बांधलो गेलोत, त्यामुळे या गोष्टीची गरज नाही. आणि तीही ते पेपर्स फाडून टाकते आणि ती लाजत असते. अर्जुन म्हणतो की तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता, बोला ना. तेव्हा ती लाजत बसलेली असते. इथे ती तिथून जात असते तेवढ्यात अर्जुन तिचा हात पकडतो. ती म्हणते सोडा ना, सोडा सोडा ना. आणि हे ती स्वप्नात बघत असते त्यामुळे स्वप्नात ती सोडा ना झोपलेली असताना बोलत असते. अर्जुन एकदम डचकून उठतो. तीही जागी होते. अर्जुन तिला विचारतो काय झालं म्हणून, तर ती म्हणली काही नाही, मला असं वाटलं की तुम्ही माझी चादर ओढताय म्हणून. तर तो म्हणला नाही मी काही केलं नाही आहे मिसेस सायली. ती म्हणते हो कळलं, ठीक आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो झोपा आता शांतपणे, आणि ते झोपून जातात. दुसरीकडे इकडे नागराज आणि प्रियाचा प्लॅन ऑन होतो. नागराज प्रतिमा आणि प्रियाच्या रूमच्या बाहेर दरवाजा उघडून बघत असतो आणि हे बघतो की प्रतिमा वहिनी कशा झोपल्यात आणि तिच्या बाजूला ही प्रिया झोपली आहे. तो म्हणतो ही विसरली तर नाही आहे ना आपलं काम करायचं म्हणून, कशी डाराडोर झोपली आहे, मी पण कोणावर विश्वास ठेवला माहीत नाही. तेवढ्यातच प्रियाचे डोळे उघडतात आणि ती प्रतिमाकडे बघते. ती दरवाजाकडे बघते तर तिला नागराज तिकडे उभा असलेला दिसतो. ती त्याला हात करते. प्रतिमाच्या डोळ्यावरनं हात फिरवते. ती झोपली आहे ना हे खात्री करून घेते. नंतर ती उशी घेते आणि तिच्या तोंडावर दाबत असते. इथे प्रतिमा कळवळत असते. ती ते उशी काढण्याचा प्रयत्न करत असते. ती हातपाय मारत असते, पण इथे प्रियाने खूप जोरातच तिची उशी प्रतिमाच्या तोंडावर दाबून धरलेली असते. इथे प्रतिमा आपल्याला सोडवण्याचा प्रयत्न करत असते तेव्हाच तिचा हात बाजूला असलेल्या टेबलावर जातं. तिकडून एक एक गोष्टी पडतात आणि तिथून पाण्याचा जग पडतो आणि खूप मोठा आवाज होतो. हे ऐकून नागराज तिथून पळतो आणि प्रिया पण झोपण्याचं ॲक्टिंग करते, पण उशी काय तिच्या तोंडावरनं सोडत नाही. इकडे सुमन आणि रविराज त्या खोलीमध्ये येतात आणि इकडे प्रिया पण दचकते. आई काय झालं तुला, आई काय झालं आहे तुला. इथे रविराज विचारतो प्रतिमा तुला काय झालं आहे. तिला श्वास घ्यायला त्रास होतच असतो. इकडे प्रिया तिला पाणी देते प्यायला. ती पाणी पिते. रविराज, सुमन सगळेजणच तिला विचारत असतात. इवन नागराज पण त्या रूममध्ये येतो आणि विचारतो काय झालं वहिनी तुम्हाला. तिचा श्वास खूप जोरजोरात चाललेला असतो. तिला त्रास होत असतो घ्यायला. सुमन म्हणते तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतोय का. ती हो म्हणून म्हणते. इथे सगळेजणच चिंतेत असतात. सुमन म्हणते असं कसं झालं, काय झालं. रविराज सुद्धा विचारतात. तेव्हा प्रतिमा त्यांना सांगते कोणीतरी माझ्या तोंडावर उशी दाबत होतं असं मला वाटलं, आणि त्या सगळेच चकित होतात. इकडे सुमन म्हणते की या रूममध्ये तो कोणीच नाही आणि कोणी आल्यासारखंही वाटत नाही आहे. रविराज प्रियाला विचारतात तू कोणाचा आवाज ऐकलास का या रूममध्ये. ती म्हणते नाही, मी तर गाढ झोपली होते आणि ही काय उशी तर इकडेच आहे. सुमन म्हणते तन्वीच्या ऐवजी तर इथं कोणीच नव्हतं. एकदम रविराज सुमनवर ओढतात. ते म्हणतात तू तन्वीचं नावच कशा घेतलंस. ती लाख चुका करते पण हे असं कसं करू शकते. तिची मुलगी आहे प्रतिमाची, असं काहीच करू शकणार नाही ती. मूर्ख रविराज. इथे नागराज पण प्रियाची साईड घेतो. म्हणतो तिच्या आईला कसं काय ती करू शकते. सुमन तू असं कशी बोलतेस. तेव्हा सुमन म्हणते माझा हेतू हा नव्हता. माझं एवढंच म्हणणं होतं की तिच्या व्यतिरिक्त कोणी नव्हतं. तिने कदाचित पाहिलं असेल कोणीतरी, का तिला आवाज आला असेल कोणाचा तरी, या बाबतीत मी बोलतीये. तेव्हा रविराज प्रियाला विचारतात तन्वी तू काही ऐकलंस का, तुला कोणाचा आवाज आला का, कोण होतं असं वाटलं का या रूममध्ये. तर ती म्हणली नाही, मी तर डाराडूर झोपली होती आणि ही काय उशी तर इकडे बाजूला पडली, आईला भास झाला असेल. त्या दिवशी जसं जळताना कोणाचा तरी चेहरा दिसला त्याच पद्धतीने काहीतरी भास झाला असेल म्हणून. इथे रविराजसुद्धा मूर्ख म्हणतो हो कदाचित असू शकतं, मी उद्याच डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतो आणि हे विचारतो सगळं. सगळेजणच प्रतिमाला झोपण्यासाठी सांगतात. ती झोपते. इथे रविराज तिला बघत असतो आणि नागराज आणि प्रिया एकमेकांकडे बघतात की त्यांचा प्लॅन फ्लॉप झाला. इकडे प्रिया मनात म्हणते की मला अजून 10 सेकंड मिळाले असते तर ही गेलीच असती.
10 सेकंदचा फरक झाला म्हणून, आणि ते लोकं हाच विचार करत असतात. दुसऱ्या दिवशी प्रिया आणि नागराज महिपत आणि साक्षीकडे येतात आणि सगळं सांगतात की प्रतिमाला तुझा चेहरा दिसला म्हणून, ती तुला ओळखायला लागली आहे म्हणून. महिपत नागराज आणि प्रियाला म्हणतो, हे तुम्ही मला आधी का नाही सांगितलं म्हणून, ती अर्धा मेंदूची बाई मला ओळखते म्हणून आणि तिने एवढं सगळं केलं आहे म्हणून. तर ते म्हणतात, आम्ही आमच्या पद्धतीने हँडल करत होतो, यशस्वी होत होतो, पण तेवढ्यात नेमकी ती वाचली. इथे साक्षी आणि सगळेच बोलत असतात. तेवढ्यात महिपत म्हणतो, काय ते लवकर करा, नाही तर मी जर काय ह्याच्यात हात घेतला तर खूप महागात पडेल तुम्हालाही. इथं साक्षी म्हणते तिचं काहीच करायचं नाही आहे, एक खून केल्यावर काय भानगड झाली आहे माहिती आहे ना. इथे प्रिया तिला म्हणते, तुझ्या त्याच खुनामुळे सगळे अडकलो आहे, तू तो केला नसतास ना तर यात अडकलो नसतो म्हणून. एकमेकांवर आरोप करत बसलेले असतात. इथे सुभेदारांकडे सगळेजणच गप्पा मारत बसलेले असतात. प्रताप, पूर्णाजी, अश्विन, चैतन्य, अस्मिता, मधुभाऊ आणि कुसुमताही आलेली असते. सगळेजणच अर्जुन आणि सायलीच्या वाढदिवसाचं प्लॅनिंग करत असतात. मधुभाऊनंही कळतं की जावई बापू म्हणजे अर्जुनचा वाढदिवस ही सायलीबरोबर असतो म्हणून. ते एकदम आश्चर्यचकित होतात. हेच प्लॅनिंग चालू असताना एकदम पाठून आवाज येतो. सगळेजण तिकडे बघतात तर कल्पना आलेली असते. ती तिच्या भावाला भेटायला गेलेली असते कारण त्याचा ॲक्सिडेंट झालेला असतो. आता परत आलेली असते कारण तो भाऊ ठीक आहे आणि अर्जुनचा वाढदिवसही असतो म्हणून ती परत येते. इथे सगळेजणच कल्पनाला बघून खुश होतात. अश्विन जातो आणि तिला बाहेरून घेऊन येतो आतमध्ये. इथे ती म्हणते, माझ्या लेकाचा वाढदिवस आहे, माझ्या सुनेचा वाढदिवस आहे, तर मी का नाही येणार म्हणून. आणि सगळेजणच प्लॅनिंग करण्यामध्ये गुंततात. विमल तिला कॉफी आणून देते. तेव्हा कल्पना म्हणते, मी बँगलोरमध्ये तुझ्या हातची कॉफी तरी मिस केली या घरची. ते हसते. इकडे सगळेजण प्लॅनिंग करत असतात आणि कल्पना कुसुमताईला म्हणते, आज 12 वाजता त्या दोघांच्या वाढदिवसाचा केक कटिंग आहे, त्यामुळे तुम्ही आज इकडेच राहा, जाऊ नकोस म्हणून. ती म्हणते ठीक आहे म्हणून. हे सगळंच चाललं असताना काय करायचे काय नाही तेवढ्यातच अर्जुन आणि सायली खालती उतरत असतात. सायली कल्पनाला बघून एकदम ओरडते, आई तुम्ही आलात, आणि धावत खालती येते. अर्जुनसुद्धा धावत खालती येतो. ते दोघंही कल्पनाच्या जवळ येतात आणि तिला भेटतात. इथे अर्जुन आणि सायली खूपच खुश झालेले असतात. अर्जुन चैतन्याला घेऊन लॉनमध्ये जातो. देसाईंची केस डिस्कस करायची आहे म्हणून मुद्दामून त्याला तिथून घेऊन जातो. ते दोघंजणं बाहेर जातात. इकडे कल्पना कुसुमताईला म्हणते, तुला बोलायचं असेल ना सायलीशी तर तुमच्या रूममध्ये जाऊन बोला. कुसुमला काहीच कळत नाही तो इशारा, कारण त्यांना इकडे प्लॅनिंग करायचं असतं म्हणून. तेव्हा सायली म्हणते, कुसुमताई तर मधुभाऊंना भेटायला आल्यात ना. तेव्हा कुसुमताई म्हणते, नाही मी त्यांना भेटायला नाही आली आहे. ते इथे मधुभाऊ पण म्हणतात, नाही मी इथे आराम करणार आहे, त्यामुळे माझं बोलणं झालं आहे आता. कुसुमला कळतं. तेव्हा ती म्हणते, चल ना आपण तुझ्या रूममध्ये जाऊन बोलूया. तेव्हा सायली म्हणते, आई इतक्या दिवसांनी आली, त्यांच्यासाठी नाश्ता तर बनवून दे. आणि सगळेच एकमेकांकडे बघत असतात.